बांध बांध दे हात दे परे बस तिथं जरा या 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 इकडच्या दादा बांधते बघ हा येऊन दे नागचा भाव राहिलेला आता एकदम संध्याकाळी हो आता वेळ भेटली वेळ नाही आता किती लाटे बांध पुढं बांध कला आता त्याला गरम हिला घेते ना मामाच्या घरी तुमची तुम्ही सासूच असलेली इथं एकविरीला गेल्या युगांचे बघ कच्चा खानाल आईस्क्रीम कच्चा खानाल आया ये खिया बा थांब ये बेल ठेव ओम नमः शिवाय या हाताने ठेव नीट ठेव ओम नमः शिवाय इथंच ठेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नीट ठेव ओम गणपते नमः ओम नमः शिवाय असं मोठीमध्ये घे तांदूळ थोडं थोडं करून टाक थोडं ओम नमः शिवाय 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 बोल ओम नमः शिवाय बोल ना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डोकं टेक पाय हे करून गुडघे असं हे करून डोकं टेक ओम नमः शिवाय हात जोड असं पाय पडायचं आहे बघ हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आता सुरुवात झालेली आहे दिवसाला आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व माझ्या बहिणींना मैत्रिणींना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता 1:30च्या नंतरचं टायमिंग आहे असं बोलतात पण बघूया आता कधी जायचं आहे किंवा बघू दादा तर जेवण वगैरे जाणार आहे पण 1:30 नंतर बायका बांधणार आहेत पण सकाळीसुद्धा येऊन गेल्यात काही जणी अजून आमच्या इथं तर नाही आलं दादाला काय मी आणि पन्नू राखी बांधते आत्या दोन येतात त्याच बाकी कोण नाही आहेत आईसुद्धा 1:30 नंतर मग जाईल तिच्या भावांना राखी बांधायला म्हणून आम्हीसुद्धा थोड्या वेळानंतर बांधू म्हणजे 11:30पर्यंत तयारी करायला घेते मग बघूया कशी होते रक्षाबंधन सेलिब्रेट मस्तपैकी तर आईने ना आज बनवल्यात कोथिंबीरच्या वड्या पन्नूला द्यायला तर तुम्हाला दाखवते मी कोथिंबीरच्या वड्या कालपासून बनवते झाल्या का प्लेटमध्ये टाकले किती डब्बा देते 2 तिला 2 देते ना आम्हाला 1 ठेवते तुला नाही आमचे बनवतात आमच्या आता बनवल्या याच्या आलू वडी बनवली वाटतं आई बोलत होत्या असं जास्त होतात जरा असं लोड बनवलं ना का कमी होतं
आता बोली खिचडी भात बनवते आणि आता डाळ बनवली. डाळच मग आता युवाच लागून भात असा ऑइली बनवला फेना कट करणार. शिजल्या ना वाटतं त्या लागलं एकदम जाड ठेवले मस्त या बरोबर झाले. पातळ झाले नुसते उलट काय तळल्यावर होतं शिजलेलं जायचं. म्हणजे मान दुखते इकडची ते खूप पाय बघ लचकले जराशी लचकले ना काय बोलतात खुशीवर एक झाले. युवांचे बघ कच्चा खाणार आईस्क्रीम कच्चा खाणार. अय्या फोये खया शेमरी छान आहे. युवन छान आहे. छान आहे. काढायचा आहे काढायला लागणार सोनू तो. आज क्यों चला बसा. हॅलो. तर आता आमचा रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि मी असं का ठेवलेलं आहे माझ्या भावाच्या चेहऱ्यावर. तर तो म्हणाला की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको म्हणून मग मी हे असं ठेवलं आहे. कोणाला कशाला जबरदस्ती करायची म्हणून आपलं मी ठेवलेलं आहे. तर तुम्ही समजून घ्या आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मस्त साजरी करा तुम्ही सगळ्यांनी रक्षाबंधन आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. जरा कंजन लय बाजू बाबू तू बाजू वाला गौरांची तुमचा फोटो येत आहे ना. आरती हा गौरा शिकलो जरा. तू बघ इथं युवांश इथं पाय पड. युवांश ये इथं बस बांध दे हात दे पहिले बस तिथं जरा. या इकडच्या दादा बांधते बघ. हा
आले वा 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 असते शेंबरी बांध बांध गाठ मार काढलाय बाबू इकडे बघ गौरांच्याकडे बघ गौरांच्याकडे बघ हा गाठ मार लवकर चमडी पण बांध त्याला ह्याच्या हाताला घेऊन दादा बिचारा दादाला राखी बांधायचे बांध लवकर युवांश बांध दादाला बांध बांध लवकर हा छान तसं नको नीट तोंड कर नीट तोंड बघ तो बघ तो त्याचा तोंड बघ ए लगेच तिकडे बघ हात बघ पण हात बघ आमच्या बाबाची बांधली तुम्हाला आला पैसे माझं मी आताच वाढलाय चला राख्या वगैरे बांधून झालेले आहेत काकीने दिले आमच्या काईला आता झालेल्या आहेत राख्या बांधून आणि आता चाललेलो मी इकडे चाललेलो मी कोपरला राख्या बांधायला पण हां झोपून देत नाही त्याला देत तुला टीव्हीला पाहिजे ना तर आता नंतर जाणार कारण राखीसुद्धा मी नेली नव्हती विसरलो राखी न्यायला मग राखीसुद्धा नेली नव्हती तर मग घरी आलो आणि आता संध्याकाळी जाणार गौरांच्याकडे आता त्याला गरम हिला घेते ना मामाच्या घरी तुमची तुझी सासू दिसलेली इथं एकविरीला गेल्या नाही का मी अशीच करते या बघ तर ते जाऊन दिसलेली मला गर्दी किती जत्रेला गेली आणि तुमच्या त्या आई त्या गेलेल्या आणि हे पण गेलं व्हिडिओ बनवली त्यांची त्याच्यात पण त्या ग्रुप मध्ये नाचत होत्या ना त्या माझ्या आत्याच्या मुली आहेत 2 जणी आणि त्यांच्या मुली आहे 2 जातो ना खाली बरोबरी आहे प्ले बटन लावायला अजून लई टाइम आहे आम्हाला आता प्ले बटन नाही येत बाबा कसली दासाई करले बोलतानी आहे चला बाय बाय माझा आहे बाय बाय युवांश बघू इकडे बघ बाय बाय कर युवांश चालला आता मी सुद्धा तयारी करते आणि हर्षला राखी बांधायला जाते कसं झालं त्याची गप रे बाबा गौरांशी तर ही दोघं एकत्र असल्याने डोकं युवांश बाय बाय युवांश बाय बाय दादा करते कसा बाय कर मला बाय कर बाय पप्पी आईला पप्पी दे आईला दे बाय बाय जावा बाय बाय अशी बाय बाय दादा येऊन दे नागचा भाव राहिलेला आता एकदम संध्याकाळी आता वेळ भेटली वेळ नाही आता भेटली
गौरांची जाऊन बरं शेणातून माझी आहे चला आजचा व्लॉग इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतो. तर बाय बाय. आणि मस्त तो झोपला. चल बाय कर. बाय बोल. काय हां गौरांच्या राख्या बघा. ही जबरदस्ती बांधायला लावल्यात सगळ्यांना. ही ना कोणी बांधली? युवांशनी दुसरी बांधलेली. ही युवांशनी बांधली. ही मी बांधलेली. पन्नू माऊला कुठली सांगितली काय माहिती. एक पन्नू माऊला सांगितलेली. ही कशिश माऊने बांधली. परत ही एक कशिश माऊने बांधली. आणि ये तिकडून कोपरवरून आलो तेव्हा एक राखी इथं होती तर ही आईला बांधायला लावली. असं आहे. जबरदस्ती राख्या बांधायला लावल्यात सगळ्यांना. हर्ष मामाच्या हातात होत्या ना मग त्याला वाटलं माझ्या हातात पण पाहिजे म्हणून सगळ्यांना राख्या बांधायला लावल्या आहे ना. हां एवढी त्याला त्या राख्यांची चिंता ना. आपण मेहंदी काढल्यावर कसा असाच ठेवतो हात असाच हलवत नाही तसा तो असंच पकडून बसलेला हलवतच नव्हता असा आहे ना. गौरांश बोलते काढ मम्मा माझ्या राख्या या आणि सुकत ठेव अंघोळ केल्यावर भिजलेल्या. आई काय बोलली तुला? ही आई काय बोलली राखी बांधत होती तेव्हा? काय बोलल्या? 2 साड्या अशी नाही बोलली. आता मी तुला राखी म्हणणार मग तू काय देणार मला अशी. मग आता तुला साडी द्यायला लागेल अशी बोलली ना. मग मला ना 5 साड्या अशी बोलली. हां यो खोटं बोलायला 1 नंबर झालाय आता. मी खोटं बोलत 5 साड्याने बोलली ती. मला साडी पप्पाकडून पप्पाचे पप्पाला बोल आईला साडी पाहिजे. हां अशी बोलली. आई बघ काय बोलते आई बोलली का 5 साड्या तुझ्या पप्पाकडनं आणायला सांग. मी बोललो पप्पाला नाही बोलला तो. इथं बोलते आता मला 5 साड्या आणायला सांगितलं बोलते. 5 साड्या नाही. तू आता काय बोलला? साडी 1 साडी बोलली आई. आई काय बोलली? 1 साडी आण. लय खोटं बोलायला लागलाय गौरांश तू. खूप सारं खोटं बोलतंय. याला आता बोर्डिंगला टाकायचं आहे कारण खोटं बोलायला लागलाय. ए असं करायला लागलाय. चुप. गंदा पोरगा झालाय गौरांच्या आता. बघ असं बोलतो ना. आता पप्पाला आणून सांगितलंय मी फॉर्म भरायचा आहे घरी जाऊन